गणपती म्हटलं की भक्ती आठवते, पण हा गणपती ताकद, शौर्य आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. कोणता गणपती आहे ते ओळखलं का? पुण्याच्या मानाच्या 5 गणपतींपैकी मानाचा तिसरा गणपती कुठला आहे माहितीये? हा गणपती म्हणजे पुण्याचं एक मानाचं प्रतीक, ज्याला सगळे गुरुजी तालीम गणपती म्हणून ओळखतात. 1887 ला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. तेव्हाच या गणपतीचं मंडळ पुण्याच्या गणेश पेठेतील गुरुजी तालीम मंडळात उभं राहिलं. पण गंमत अशी आहे की या मंडळाला गुरुजी तालीम नाव कसं पडलं माहितीये का? पूर्वी इथे व्यायामशाळा आणि तालीम चालायची. गावातले तरुण मंडळी कुस्ती, व्यायाम शिकायला इथे यायची. त्या तालीमचे प्रमुख गुरुजी म्हणून ओळखले जायचे. कारण इथले व्यायामशाळा, कुस्ती आणि तालीम शिकवणारे गुरुजी हे या मंडळाचे आत्मा होते. त्यांच्या स्मरणार्थ गणपतीचं नाव पडलं आणि या मंडळाला गुरुजी तालीम मंडळ असं नाव मिळालं. अजून एक खास गोष्ट म्हणजे हा गणपती हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातो. कारण स्थापनेपासूनच या मंडळाच्या मांडवाच्या उभारणीत, सजावटीत दोन्ही समाज एकत्र येऊन काम करतात. म्हणूनच गुरुजी तालीम गणपती म्हणजे फक्त मानाचा तिसरा गणपती नाही, तर भक्तीबरोबर बंधुभावाचंही प्रतीक आहे. पुण्याच्या मानाच्या 5 गणपतींपैकी पुढचा कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.